ही नाती गोती गोल झाली आहे। मग हीच विनंती माझ्या लेकरांनो, माझ्या पत्नीला सुखी ठेवा। अरे हीच दिलेली तुम्ही मला खरी श्रद्धांजली आहे। ज्यावेळेस त्यांचा पती इथं दिसत नाही त्यावेळेस ते काय म्हणते, संतोष सचिन संतोष दादा आणि सचिन दादा। अरे संतोष सचिनचा बाप कसणारा तो होता, मनामध्ये साऱ्यांच्या कसणारा तो होता, मनामध्ये साऱ्यांच्या कसणारा तो होता, मनामध्ये साऱ्यांच्या कसणारा होता। साऱ्या लेकरांचा जणू ध्यास त्याला हा होता, बिना रेख लेकी जणू श्वास त्यांचा तो होता, बिना रेख जणू श्वास त्याला तो होता, बिना रेख जणू श्वास वाला होता। अरे या साऱ्या लेकरांचा ध्यास त्याला हा होता, बिना रेख लेकी जणू श्वास त्यांचा तो होता, बिना रेख लेकी जणू श्वास त्याला तो होता, बिना रेख श्वास त्याला तो होता। ज्यावेळेस बंधू मी इथं कार्यक्रमासाठी आलो त्यावेळेस मी बहुतांश लोकांच्या तोंडून एकच गोष्ट ऐकली की आपणचा स्वभाव हा फार प्रेमळ स्वभावाचे आप्पा होते। ऑल इंडिया बँकर संघ कर्जत अध्यक्ष मारुती जाधव यांच्याकडून धन्यवाद। या साऱ्या लेकरांचा ध्यास त्याला होता, बिना रेखी लेकी जणू श्वास त्यांचा तो होता, बिना रेख लेकी जणू श्वास त्याला तो होता, बिना रेख लेकी जणू श्वास त्याला तो होता। हसरा चेहरा वागत होता घरामध्ये
त्याला कोणीतरी सांगतनी माझं कुठं गेला कोणीतरी सांगतनी माझं कुठं गेला कोणीतरी सांगतनी माझं कुठं गेला तुझा भाव नाही कधी कोणाचा गेला अनमोल दागिना असा माझा गेला माझी माऊली म्हणते की ज्यावेळेस तिचा गणितीला सोडून गेला आमच्या आप्पांचा लेख सचिन नारो यांच्याकडून मला धर्मदान आले अरे तुझा भाव नाही कधी कोणाचा गेला अनमोल दागिना असा माझा गेला अनमोल दागिना असा माझा गेला अनमोल दागिना असा माझा गेला आणि मग ही माऊली काय अहो धनी अहो घाई गाव केली तुम्ही आमच्यातून जाण्याला घाई गाव केली धनी आमच्यातून जायला घाई गाव केली धनी आमच्यातून जायला धनी अहो घाई गाव केली तुम्ही आमच्यातून जाण्याला या आमच्या आप्पांची मोठी लेख मीनाताई हिच्याकडून सुद्धा धम्मदान आलंय माझी माऊली काय म्हणते अहो घाई गाव केली तुम्ही आमच्यातून जाण्याला घाई गाव केली धनी आमच्यातून जायला घाई गाव केली धनी आमच्यातून जाण्याला अहो घाई गाव केली धनी आमच्यातून जाण्याला अरे ही माझी माऊली काय म्हणते अरे कोणीतरी शोधून आणा कोणीतरी शोधून आणा कोणीतरी शोधून आणा कोणीतरी शोधून आणा अरे नामदेव भाऊ म्हणे मी भाऊ म्हणू कोणाला अश्रू दादा रे ना आठवण तुझ्या गुणाला अश्रू दादा रे ना आठवण माझ्या गुणाला अश्रू दादा रे ना आठवण माझ्या गुणाला हे आमच्या आप्पाचा भाऊ त्यावेळेस आज ते सुद्धा ऐकतात की माझा भाऊ मला दिसत नाही आणि त्यांच्या भावाने एवढे चांगले गुण कमवले समाजात खूप चांगलं नाव कमवलं म्हणून ते म्हणतात अरे नामदेव भाऊ म्हणे मी भाऊ म्हणू कोणाला अश्रू दादा रे ना आठवण तुझ्या गुणाला अश्रू दादा रे ना आठवण माझ्या गुणाला सुलोचना जाधव आणि दीक्षा गायकवाड नामदेव जाधव धम्मदान आले महेंद्र ढोले यांच्याकडून सुद्धा धम्मदान प्रकाश पुतण्यास म्हणतो आज तुमच्या या ऋणाला प्रकाश पुतण्यास म्हणतो आज तुमच्या या ऋणाला प्रकाश पुतण्यास म्हणतो तुमच्या ऋणाला शव तुमचे खांद्यावरी श्रावणने घेताना आकांत केलं संजयने स्मशानात देताना आकांत केलं संजयने स्मशानात देताना
सुरेखा रोहिदास गायकवाड माझ्या काकी त्यांच्याकडे सुद्धा 500 रुपये आले पाठीचे तसे आभारी आहे. अनंतान दुःखाचे चटके बघा साहिले दुःख काय असते सुरेखाने पाहिले दुःख काय असते सुरेखाने पाहिले दुःख काय असते सुरेखाने पाहिले. बाबा आमच्या मध्ये आता नाही बघा राहिले दीपिकाने शेवटचे सुरू हे वाहिले दीपिकाने शेवटचे सुरू हे वाहिले सुरू हे वाहिले. बंधूंनो, या गाण्याचे कवी माझ्या बरोबर या मुकुंद सोनावणे शेवटी काय लिहितात गाण्याच्या शब्दाकडे लक्ष द्या. अरे मुकुंद प्रतीकाने पाहिले करारी या वाण्याला मुकुंद प्रतीकाने पाहिले करारी या वाण्याला मुकुंद प्रतीक पाहिले करारी या वाण्याला मुकुंद प्रतीकाने पाहिले करारी या वाण्याला. आणि मग माझी ही माऊली आज धनी तिला दिसत नाही तेव्हा काय म्हणते. अरे कोणीतरी शोधून रामदास डोळे भावी सदस्य यांच्याकडून सुद्धा धम्मदान. शांताराम जाधव यांच्याकडून सुद्धा धम्मदान. आमच्या आप्पाचे पुतणे श्रवण जाधव यांच्याकडून सुद्धा धम्मदान पार्टी सदस्य आभारी आहे. अरे शोभा नाही उरली आता माझ्या तळमण्याला शोभा नाही उरली आता माझ्या तळमण्याला शोभा नाही उरली आता माझ्या तळमण्याला अरे शोभा नाही उरली आता माझ्या तळमण्याला. अरे कोणीतरी शोधून आणा यांच्याकडून फरमाईश आली की या गाण्याचा पहिला अंक परत झाला पाहिजे.